Hello student, today's topic is binary to decimal conversion. पहिला आपण कन्व्हर्शन बघितलं होतं डेसिमल टू बायनरी कन्व्हर्शन. त्यामध्ये काय करत होतो आपण 2 नी डिवाइड करत होतो पॉईंटच्या आधीचे नंबर मीन्स लेफ्ट हँड साईडचे नंबर आणि राईट हँड साईडचे नंबर्स काय करत होतो 2 नी मल्टिप्लाय करत होतो. आता आपल्याला काय करायचं आहे बायनरी टू डेसिमल कन्व्हर्शन करायचं आहे म्हणजे बायनरी नंबर्सला डेसिमलमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. बायनरी नंबर काय आहे 11001 टू द बेस 2 याला कन्व्हर्ट करायचं आहे तुम्हाला डेसिमलमध्ये. पहिले तुम्हाला याचे वेट लिहून घ्यायचे आहे. वेट तुम्हाला आधीच्या टॉपिकमध्ये सांगितलं होतं जेव्हा आपण टाईप्स घेतले होते तेव्हा. त्याप्रमाणे याचे वेट्स लिहून घ्यायचे आहे 11001. याचा वेट लिहायचा आहे स्टार्ट फ्रॉम दिस साईड टू अप टू दिस साईड. ओके, स्टार्ट फ्रॉम दिस. या 1चं काय येईल वेट 2 टू द पॉवर 0. याचं काय येईल 2 टू द पॉवर 1, 2 टू द पॉवर 2, 2 टू द पॉवर 3, 2 टू द पॉवर 4. ओके, हे झालं याचं वेट. बायनरी नंबर्स आणि त्याचे वेट्स. आता तुम्हाला काय करायचं आहे याचं कन्व्हर्शन करायचं आहे डेसिमलमध्ये. यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला की या नंबरला मल्टिप्लाय करायचं आहे त्याच्या वेटनी प्लस देन या नंबरला मल्टिप्लाय करायचं आहे याच्या वेटनी प्लस देन या नंबरला मल्टिप्लाय करायचं आहे याच्या वेटनी. याप्रमाणे तुम्हाला याचे मल्टिप्लिकेशन्स म्हणजे ॲडिशन करायचे आहे कन्व्हर्शनसाठी. ओके, मल्टिप्लिकेशन अँड ॲडिशन. देन लिहून घ्या पहिले आधी ब्रॅकेट देन 1 मल्टिप्लाय बाय 2 टू द पॉवर 4 प्लस 1 मल्टिप्लाय बाय 2 टू द पॉवर 3 प्लस 0 मल्टिप्लाय बाय 2 टू द पॉवर 2 प्लस 0 मल्टिप्लाय बाय 2 टू द पॉवर 1 प्लस 1 मल्टिप्लाय बाय 2 टू द पॉवर 0. देन नंतर काय येईल याला पहिले तुम्हाला ब्रॅकेट सॉल्व करायचं आहे नंतर ॲडिशन करायचं आहे. ब्रॅकेटमध्ये काय आहे मल्टिप्लिकेशन, आधी मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला 2 टू द पॉवर 4चं कन्व्हर्शन आधी करावं लागेल. काय येते ते 2 टू द पॉवर 4 मीन्स काय ते लिहायचं आहे. 2 टू द पॉवर 3 मीन्स काय ते लिहायचं आहे. 2 टू द पॉवर 2 मीन्स काय ते लिहायचं आहे. 2 टू द पॉवर 1 मीन्स काय होते ते लिहायचं आहे. 2 टू द पॉवर 0 मीन्स काय होते ते लिहायचं आहे. याप्रमाणे याचे जे पॉवर्स आहे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे फॉर द डुईंग ऑफ बायनरी टू डेसिमल कन्व्हर्शन. ओके, 1 इंटू 2 टू द पॉवर 4 मीन्स व्हॉट इज मीन बाय 2 टू द पॉवर 4 मीन्स 2ला 4 वेळा मल्टिप्लाय करायचं आहे तुम्हाला. 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. ओके, 2 इंटू 2 4 इंटू 2 इंटू 2. देन 4 इंटू 2 8 इंटू 2. देन 8 इंटू 2 16. ओके, म्हणजे 2 टू द पॉवर 4 मीन्स काय आहे 16. तसंच 2 टू द पॉवर 3 मीन्स काय 2 इंटू 2 इंटू 2 काय येणार 2 इंटू 2 4 इंटू 2 4 इंटू 2 8. ओके, 2 टू द पॉवर 3 मीन्स 8. देन 2 टू द पॉवर 2 मीन्स 2 इंटू 2 मीन्स 4. 2 टू द पॉवर 1 मीन्स 2. ओके, याप्रमाणे तुम्हाला याचे पॉवर्स लक्षात ठेवायचे आहे. तसंच 2 टू द पॉवर 5 मीन्स काय होते ते लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे 2ला 5 वेळा मल्टिप्लाय करायचं आणि जे ॲन्सर येईन ते काय आहे 2 टू द पॉवर 5चा ॲन्सर. त्याचप्रमाणे एक लक्षात ठेवायचं आहे 2 टू द पॉवर 0 मीन्स 1 आणि हे लक्षात ठेवायचं आहे की कोणत्याही नंबरचा पॉवर जर 0 असेल कोणत्याही नंबरचा पॉवर 0 असेल तर त्याचा ॲन्सर काय येईल फक्त आणि फक्त 1. याच्यात कन्फ्यूज व्हायचं नाही आहे तुम्हाला. कोणत्याही नंबरचा पॉवर 0 असेल तर 1. जसं आता 3 टू द पॉवर 0 असेल 5 टू द पॉवर 0 असेल 16 टू द पॉवर 0 असेल तर या सगळ्याचा ॲन्सर काय येणार 1.
ओके, आता इकडे लक्ष द्या. 2 to the power 4, 4चं लिहायचं तुम्हाला काय ते 2 to the power 4 मीन्स 16 प्लस 1 into 2 to the power 3 मीन्स 8 प्लस 0 into 2 to the power 2 मीन्स 4 प्लस 0 into 2 to the power 1 मीन्स 2 प्लस 1 into 2 to the power 2 मीन्स 1. ओके, देन नंतरची स्टेप लिहायची आहे तुम्हाला. 1 into 16 मीन्स 16 प्लस 1 into 8 मीन्स 8 प्लस 0 into 4 मीन्स 0. कोणत्याही संख्येला 0ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येते, त्याचा 0 येते. प्लस 0 into 2 मीन्स 0 प्लस 1 into 1 मीन्स 1. देन त्यानंतर याची ॲडिशन करायची आहे. ब्रॅकेट सॉल्व झाला. आता तुम्हाला ॲडिशन करायचे. ॲडिशनमध्ये 16 प्लस 8 प्लस 0 प्लस 0 प्लस 1 मीन्स 16 प्लस 8 प्लस 1. 16 8 प्लस 1 9. देन ॲन्सर काय येईल याचा 25. 16 प्लस 9 मीन्स 25. आता याचा ॲन्सर कसं लिहायचं आहे तुम्हाला 11001 11001 टू द बेस 2. डेसिमलमध्ये लिहिताना 25 टू द बेस 10. ओके, आता जर तुम्हाला हे 25 आपलं करेक्ट आहे की नाही हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर या 25 हा काय झाला डेसिमल नंबर, हा काय झाला बायनरी. आपण याच्यात काय केलं आहे बायनरी टू डेसिमल कन्व्हर्शन. आता हा बरोबर आहे की नाही हे चेक करायचं असेल तर या 25ला डिव्हाइड करत जायचं 2ने. ओके, आधीच्या आपण कन्व्हर्शनमध्ये घेतलं होतं डेसिमल टू बायनरी. तर तुमचं हे आन्सर येते का ते चेक करून घ्यायचं आहे तुम्हाला. ओके, जर हे आन्सर आलं असेल तर 25 हे करेक्ट आहे, अदरवाईज रॉंग. जर हे झाली एक स्टेप. जर अगेन आपल्याला 25 हे बरोबर आहे की नाही जर चेक करायचं असेल तर लक्षात ठेवायचं की हा जो नंबर राहते याचा काय राहील कन्व्हर्शन 1, या नंबरचं कन्व्हर्शन काय राहील 2, या नंबरचं काय राहील 4, देन या नंबरचं 8, या नंबरचं 16. असे नंबर्स घ्यायचे आहे आणि याला चेक करायचं आहे. मीन्स 6 जिथे 1 आहे त्याला ॲड करत जायचं, जिथे 0 आहे त्याला निग्लेक्ट करत जायचं. म्हणजे या 4ला डिलीट करून घ्या आणि 16 प्लस 8 प्लस 1ला ॲड करून घ्या. काय ते आन्सर 25. त्याचप्रमाणे दुसरा बायनरी नंबर 111011 हा जो नंबर असेल याला आपल्याला बायनरीमध्ये डेसिमलमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. तर काय ते आन्सर ते बघा. या 1चं काय येईल 1, इथे काय येईल 2, इथे काय येईल 4, इथे काय येईल 8, इथे काय येईल 16, देन 32. ओके, 1 2 4 8 16 32 हे बीट लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला. अप टू 10 पर्यंतचे लक्षात ठेवायचे आहे. मीन्स 2 to the power 10 पर्यंतचे लक्षात ठेवायचे. जिथे 0 आहे तो नंबर निग्लेक्ट करायचा आहे आणि बाकीचे याची ॲडिशन करायचे आहे. म्हणजे 32 प्लस 16 प्लस 8 प्लस 2 प्लस 1 याची ॲडिशन करा. काय येते 59 ॲन्सर येते याचं. किती येते 59 डेसिमल. जर हे 59 बरोबर आहे की नाही जर चेक करायचं असेल तर 2ने डिव्हाइड करायचं. ओके, याप्रमाणे तुम्हाला बायनरी टू डेसिमल कन्व्हर्शन करायचे आहे. देन आपण नेक्स्ट बघणार आहे एक्झाम्पल. पॉईंटचं एक्झाम्पल बघणार आहे 1101.1011. ओके, टू द बेस 2. कन्व्हर्शन कशात करायचं आपल्याला डेसिमलमध्ये.
पहिले याचे वेट देऊन द्यायचे आहे तुम्हाला. वेट काय येईल इथे 2 to the power 0, 2 to the power 1, 2 to the power 2, 2 to the power 3, point 2 to the power -1, 2 to the power -2, 2 to the power -3, 2 to the power -4. याप्रमाणे याचे वेट झाले. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. सगळ्याच एक्झाम्पलमध्ये याचे वेट नाही लिहून ठेवायचे आहे. डायरेक्ट कन्व्हर्शन्सचे टेक्निक्स करायचे आहे तुम्हाला. हे वेट लक्षात ठेवायचं आहे तुमच्या समजण्यासाठी आहे. ओके, पहिले याच्या वेटनुसार याला पहिले मल्टिप्लाय करून घ्या. 1 × 2 to the power 3 प्लस 1 × 2 to the power 2 प्लस 0 × 2 to the power 1 प्लस 2 × 2 to the power 0 सॉरी 1 × 2 to the power 0 प्लस 1 × 2 to the power -1 प्लस 0 × 2 to the power -2 प्लस 1 × 2 to the power -3 प्लस 1 × 2 to the power -4. जसे तुम्ही 2 to the power 0 टू अप टू 2 to the power n नंबर्सचे जे तुम्ही कन्व्हर्शन्स आहे ते लक्षात ठेवले, त्याप्रमाणे तुम्हाला मायनसच्या याचे सुद्धा कन्व्हर्शन्स लक्षात ठेवायचे आहे. देन 1 × 2 to the power 3 means 8 plus 1 × 2 to the power 2 means 4 plus 0 × 2 to the power 1 means 2. 1 × 2 to the power 0 means 1. कोणत्याही संख्येचा पावर जर 0 असेल तर काय येईल 1 प्लस 1 × 2 to the power -1. आता 2 to the power -1 जर असेल तर याचं कन्व्हर्शन कसं करायचं आहे ते बघा. पहिले याला कन्वर्ट करायचं आहे न्यूमरेटर टू डिनॉमिनेटरमध्ये, म्हणजे 1/2 to the power 1 येईल. ओके, 2 to the power -1चा 1/2 to the power 1. जेव्हा जो न्यूमरेटरचा जेव्हा डिनॉमिनेटरमध्ये जातो इथे काहीच नाही म्हणजे काय आहे 1 आहे. तर याला आपण न्यूमरेटरला डिनॉमिनेटरमध्ये टाकलं तर काय येईल, याचा पॉवर काय होईल पॉझिटिव्ह होईल, निगेटिव्हचा पॉझिटिव्हमध्ये. तर मग काय येणार 1/2 to the power 1 मीन्स आधी सांगितलंच होतं तुम्हाला 2. आता 1/2ला तुम्हाला कन्व्हर्ट करायचं आहे पॉईंटमध्ये. तर 1/2ला कन्व्हर्ट कसं कराल, या 1ला 2ने डिव्हाइड करायचं, 1ला 2ने डिव्हाइड करायचं. काय येणार आन्सर 1 डिव्हाइड होते का नाही, 0ने पहिले डिव्हाइड करायचं 1 येते. देन पॉईंट घ्यायचं इथे, देन इथे 0 वाढते. तुम्ही भागाकार शिकलेच असाल, त्याप्रमाणे करायचं आहे तुम्हाला. देन 2च्या फाड्यात 10 येते सो 2 5 जा 10. देन 0, आन्सर काय आला आहे 0.5. याचप्रमाणे तुम्हाला 2 to the power -2, 2 to the power -3चं कन्व्हर्शन करायचं आहे. 2 to the power -2 म्हटलं तर काय येईल 1/2 to the power 2. ओके, देन 1/2 to the power 2 मीन्स 4. देन 1/4ला कन्व्हर्ट करायचं आहे पॉईंटमध्ये. यासारखं कन्व्हर्ट करायचं आहे म्हणजे 4ला तुम्हाला 4ने डिव्हाइड करायचं आहे 1ला, 4ने 1ला डिव्हाइड करायचं आहे, या 4ने 1ला डिव्हाइड करायचं आहे. ओके, काय येईल 1 डिव्हाइड होते का 4ने नाही, म्हणून 0 घ्यायचा पहिले आधी. देन ते 1 इथे पॉईंट येईल, इथे 0 येईल. देन 4 2 जा 10 4 2 जा 8. ओके, 4 2 जा 8 मीन्स काय येणार इथे 2. देन अगेन 0 येईल. देन 2 5 जा 20, 0 0 म्हणजे याचा आन्सर काय येईल 0.25. ओके, त्याचनंतर हे कन्व्हर्शन्स जे आहे ते बाय हार्ट लक्षात ठेवून घ्यायचे. असे कन्व्हर्शन्स करत नाही जायचे नेहमी. तुमच्या लक्षात ठेवण्यासाठी आहे की याचे एक्झॅक्ट आपण कन्व्हर्शन्स कसे करतो.
जर मी डायरेक्ट इथे 0.5 जर लिहिला असतं तर मॅम 0.5 कसा आला याचा आन्सर, तर ते तुम्हाला रफमध्ये सांगत आहे. हे लक्षात ठेवायचे आहे कन्व्हर्शन्स तुम्हाला. आता 2 to the power -3 याचं कन्व्हर्शन काय येईल, 1/2 to the power 3, देन 1/8, देन 1ला 8ने डिवाइड करत जायचं, 1ला 8ने डिवाइड करायचं, 0 0, देन 0 पॉईंट 1, देन पॉईंट इथे 0 वाढेल, देन 1 जा 8, देन इथे 2 येईल, देन 0 2 2 2 जा 16, देन 4, देन 0 2 5 जा 40. ओके, इथे काय येणार 0.125. याचप्रमाणे 2 to the power -4चं करायचं आहे, 2 to the power -5चं करायचं आहे, 2 to the power -6चं करायचं आहे. हे जे कन्व्हर्शन्स आहे हे लक्षात ठेवायचे अप टू 2 to the power -10 पर्यंत. बाय हार्ड लक्षात राहिले पाहिजे तुमच्या. इथे काय येईल मग 2 to the power -1चं 1 × 0.5 प्लस 0 × 2 to the power -2 मीन्स काय आहे 0.25 प्लस 1 × 2 to the power -3चं काय आहे 0.125 प्लस 1 × 2 to the power -4चं काय ते कन्व्हर्शन्स ते बघा 1/2 to the power 4 मीन्स 1/16, 16ने तुम्हाला डिवाइड करत जायचं आहे 1ला 16, सोळाना 10चा भाग जाते का नाही, म्हणून अगेन आपण 0 घेतला आहे, देन 10 जशा तसा येईल 0 वाढेल, सिक्स्टीन 6 जा 96. ओके, काय ते 4, देन 0, 16 2 जा 32, काय ते आन्सर 8, 0, 16 5 जा 80, काय ते आन्सर 0 मीन्स याचं काय येणार आन्सर 0.0625. ओके, इथे काय येईल 0.0625. ओके, याप्रमाणे कन्व्हर्शन्स करायचे आहे याचे, हे लक्षात ठेवा. ओके, देन त्यानंतर 1 × 8 8 + 4 + 0. ओके, 0 × 2 0 + 1 + 1 × 0.5 मीन्स 0.5 + 0 + 0.125 + 0.0625. ओके, आता तुम्हाला याची ॲडिशन करायची आहे. ॲडिशन कशी करायची आहे ते बघा. 8 + 4 + 1 या 0 निग्लेक्ट करून टाकायचं, जिथे जिथे 0 आहे ते निग्लेक्ट करून टाकायचे. ओके, देन त्यानंतर प्लस 0.5 0.5 कसं लिहिणार, इथे 0.5 इकडे काहीच नाही मीन्स 0.0 राहते, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. देन त्यानंतर 0.125 प्लस 0.0625 देण्याची ॲडिशन करायची आहे तुम्हाला.
इथे काय येईल 5. इथे काय येईल 5. 5 + 2 7. देन 2 + 6 8. देन त्यानंतर 5 + 1 6. 8 + 4 + 1 13. ओके, आन्सर काय येणार 13.6875 टू द बेस 10. दिस इज अ डेसिमल आन्सर. आन्सर कसं लिहायचं आहे तुम्हाला? इकडे बायनरी नंबर लिहायचा आहे 1101.1011 टू द बेस 2. आन्सर काय येईल 13.6875 टू द बेस 10. याप्रमाणे तुम्हाला कन्व्हर्शन्स करायचे आहे. पॉईंटचे कन्व्हर्शन कसे करायचे आहे ते सांगितलं. विदाऊट पॉईंटचे कन्व्हर्शन कसे करायचे आहे ते पण सांगितलं आहे. हे लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला. ओके, याच्या रिलेटेड जे कोणते अजून एक्झाम्पल्स राहील बुकमध्ये आहे किंवा मग स्वतःच्या मनाने एक्झाम्पल्स घ्या आणि त्याचे कन्व्हर्शन्स करून बघा आणि त्याला चेक पण करा. ओके, ठीक आहे. बाकी कन्व्हर्शन नेक्स्ट त्याला घेणार आहे आपण.